सांगली जिल्हा परिषदेवर अखेर महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली। जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडींची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं। भाषणादरम्यान जयंत पाटलांवर बोलताना पडळकरांची जीभ घसरली। आमदार जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि वातावरण तापलं। सांगलीमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या वडिलांचं नाव घेत वादग्रस्त वक्तव्य केलं। पडळकरांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर दोन्ही गट आमने सामने आल्याने तणाव देखील निर्माण झाला। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती। सांगलीमध्ये राष्ट्रवादीकडून पडळकरांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। काही वेळ दोन गटामध्ये तणाव देखील पाहायला मिळाला। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना पांगवलं आणि संभाव्य अनुचित प्रकार टळला। सांगली जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येत सत्ता स्थापन केली। अध्यक्ष निवडीसाठी पडळकर भाजप नेत्यांसह जिल्हा परिषदेत उपस्थित होते। निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाहेर पडत असताना जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली। आमदार जयंत पाटील वाघ आहेत अशी घोषणा देण्यास सुरुवात केली। त्यानंतर एकच छंद गोपीचंद अशा घोषणा पडळकर यांच्या समर्थकांनी दिल्या। या दरम्यान काही कार्यकर्त्यांनी चुकीच्या शब्दांचाही वापर केला। या घोषणाबाजीला प्रत्युत्तर म्हणून पडळकर समर्थकही आक्रमक झाले आणि त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली। पडळकर जिल्हा परिषदेच्या इमारतीबाहेर आले। पाटलांच्या कार्यकर्त्यांनी आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या जयंत पाटील समर्थकांनी त्यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली। त्यामुळे सुरुवातीला शांत असलेल्या पडळकर समर्थकांनीही आक्रमक पवित्रा घेत जयंत पाटील समर्थकांच्या घोषणांना प्रतिघोषणांनी उत्तर दिलं। दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू असल्यानं वातावरण अधिकच चिघळलं। दोन्ही गटातील तणाव वाढत असतानाच स्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्ह दिसू लागली। त्याचवेळी पडळकर गर्दीतून बाहेर पडले। मात्र काही काळ घोषणाबाजी सुरूच राहिली। अखेर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तणावाची परिस्थिती हाताळली। मात्र परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच पोलिसांनी हस्तक्षेप करत कडेकोट बंदोबस्तात दोन्ही बाजूच्या समर्थकांना बाजूला केलं। अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीवेळी शिवसेना शिंदे पक्षाचे 2 सदस्य गैरहजर राहिले। त्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा ही निवडणूक घ्यावी लागली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 2 सदस्यांनी भाजप युतीला मतदान केलं। सांगली जिल्हा परिषदेत भाजपचे 16 सदस्य निवडून आले आणि त्यातील 9 सदस्य गोपीचंद पडळकर यांना मानणारे होते। गेल्या काही दिवसांपूर्वीच्या भाषणादरम्यान गोपीचंद पडळकर यांनी माणसं कशासाठी पाठवली, कुठले पैसे घेतले, एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखी भिकारी औलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्यात कार्यक्रम करायची धमक आहे, तुझ्यासारखी ती औलाद नाही। एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे। कार्यक्रम बघून डोळे दिपून जातील तुझे। तू कार्यक्रम बघायला ये। जयंत पाटील हे राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे अशी टीका पडळकरांनी केली। त्यानंतर हा वाद पेटल्याचं पाहायला मिळालं। अशातच या प्रकरणावरून स्वतः शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती समजते। अशी गलिच्छ टीका योग्य नसल्याचं शरद पवारांनी फडणवीसांना म्हटलं असून पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे। या वक्तव्यावर भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या। भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी महाराष्ट्र सुसंस्कृत राजकारणाचा वारसा चालवणारं राज्य आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांची वाटचाल पाहिली तर किती आरोप टीका झाली तरी त्यांनी सभ्यता सोडली नाही। शरद पवार राज्यातले मोठे नेते आहेत। त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला ते सकारात्मक पद्धतीने दखल घेतील। अशा घटना घडतात तेव्हा मुख्यमंत्री समज देतात, त्यामुळे ते पवार साहेबांच्या फोनची दखल घेतील असं म्हटलंय। तर गोपीचंद पडळकर हा फक्त एक मोहरा आहे। फडणवीसांनी राजकारणात आणलेला एक पाप आणि साप आहे। फडणवीसांनी पुढे येत पडळकरांसारखी तोंड बंद करावीत, नाहीतर पुढे येऊन सांगावं हे पाय त्यांचेच आहेत अशी खोचक वक्तव्य काँग्रेसचे पुण्याचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटल्याचं वृत्त आहे। जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडण्यासाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। मुदतीत काहींनी उमेदवारी मागे घेतल्यानं अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली आणि या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा रंगली। त्यामुळेच हा वाद टोकाला गेला। दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू असल्यानं वातावरण अधिकच चिघळलं। मात्र परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच पोलिसांनी हस्तक्षेप करत कडेकोट बंदोबस्तात दोन्ही बाजूच्या समर्थकांना बाजूला केलं।